नमस्कार. तर आपण गणपती बाप्पासाठी आज गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत. तेही एकदम सोप्या पद्धतीने स्वस्तात मस्त व कमी साहित्यात होणारे हे मोदक आहेत. तर हे मोदक बनवण्यासाठी इथे मी एका वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर हे तूप छानपैकी असं वितळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात हे पीठ भाजून घेण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोसेस जी आहे पूर्णपणे आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. गव्हाचे पीठ आणि तूप एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. जर आपल्या घरामध्ये जे खोबरं अवेलेबल असतं त्याची वरची बाजू काढून घ्यायची. त्यानंतर ते किसणीने किसून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही इथे डेसेन्शियल कोकोनटही यूज करू शकता. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट ॲड करू शकता, काजू पिस्ता वगैरे ॲड करू शकता. साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला भाजून घेण्यासाठी. एकदम मंद आचेवर ही प्रोसेस करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्याचप्रमाणे जे नेहमी स्वयंपाक करतात त्यांना तर पिठाच्या कन्सिस्टन्सीवरून लगेच कळतं की पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे की नाही आहे. तरी अजून इथे मी एक ट्रिक सांगत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पिठावर तुपाचा असा ग्लेज आलेला आहे. तर मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे. तर म्हणजेच हीच ती ट्रिक आहे की यावरून आपल्याला कळतं की पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. अशा ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपलं परफेक्ट असं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ आणि तूप घेतलेले आहे त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ व्यवस्थित असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे. पण गूळ मिक्स करण्याअगोदर एक टीप लक्षात ठेवायची आहे की हे जे गव्हाचं मिश्रण आहे ते खूप गरमही नको आहे आणि खूप थंडही नको आहे, कोमट पाहिजे आहे. आणि गूळ हा व्यवस्थित असा किसणीने किसून घ्यायचा आहे. एकसारखा किसलेला गूळ पाहिजे, मी त्यामध्ये असे गुळाचे खडे नको आहेत. तर इथे ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे की मिश्रण हे कोमट पाहिजे आणि गूळ एकसारखा किसलेला पाहिजे. सर्वात महत्त्वाच्या टीप आहेत. तर इथे मी पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे. तर माझ्याकडे अशा प्रकारे मोदकाचा साचा आहे, तो मी यूज करत आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जेवढं सारण यामध्ये जेवढं हे मिश्रण ह्या साच्यामध्ये बसेल तेवढं ॲड करायचं आहे. व्यवस्थित असं सगळ्या साईडनी प्रेस करून घ्यायचं आहे. वरच्या साईडनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, साईडनीही व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होत काही मोदकाला आकार एकदम व्यवस्थित असा येतो. तर इथे मी मोदक डिमोल्ड करून घेत आहे. हे मिश्रण जरी पहिल्यांदा ड्राय वाटत असले तरी एकदम सुंदर असे मोदक तयार होतात. तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तर इथे मी सर्व मोदक तयार करून घेत आहे. आणि हे मोदक बनवताना तर जर तुम्हाला वाटलं की मिश्रण खूप ड्राय होत आहे तर काय करायचं, एखादा चमचा दूध किंवा तूप ॲड करायचे आणि व्यवस्थित असे मोदक तयार करून घ्यायचे आहे. फक्त हे मोदक करताना अजून एक लक्षात ठेवायचे, मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या ते व्यवस्थित फॉलो केल्या तर मोदक अजिबात फसत नाही आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ते सर्व मोदक तयार करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. इथे महत्त्वाच्या खूप छोट्या छोट्याशा 3 टिप्स आहेत. फक्त त्या लक्षात ठेवलं तर तुमचे मोदक एकदम सुंदर होतील. तर पहिली टिप म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे ते एकदम मंद आचेवर 10 ते 15 मिनिट भाजून घ्यायचे. त्यानंतर ते मिश्रण तयार होताना आपण ते ताटामध्ये काढतो आणि त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा असतो. तर तो गूळ ॲड करताना जे मिश्रण आहे गव्हाचं आपण जे तयार करून घेतलेलं आहे ते कोमट पाहिजे, खूप गरमही नको आणि खूप थंडही नको. जो आपण गूळ ॲड करणार आहे तो एकसारखा किसलेला पाहिजे, त्यामध्ये असे गुळाचे खडे नाही राहिले पाहिजे. जर सपोज तुम्हाला अजून हे मिश्रण जर खूप ड्राय वाटलं तर काय करायचं आहे, थोडंसं एखादा चमचा तूप किंवा दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित असे मोदक तयार करून घ्यायचे आहे. ह्या टिप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मोदक एकदम परफेक्ट तयार होतील. तर तुम्हाला ही माझी मोदक रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे तयार झालेले आहेत. आपण चॉकलेट मोदक बनवणार आहोत. तर हे मोदक बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये काय केलेलं आहे की गुलकंद घेतलेला आहे. आणि सपोज गुलकंद नसेल तर तुम्ही गुलकंदऐवजी इथे खजूरही घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचा आहे. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सिंपली आपल्या घरात जे सुकं खोबरं असतं त्याची वरची ब्राऊन बाजू काढायची आहे. किसणीने किसून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि 2 चमचे ॲड करायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता ॲड. त्यानंतर हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे बॉल करायचे आहे. फक्त बॉल तयार करताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याकडे ज्या प्रमाणात साचा आहे म्हणजे छोटा मोठा त्या प्रमाणात व्यवस्थित असं आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतं हे चॉकलेट.
तर हे चॉकलेट आपल्याला वितळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारची चाळण तर आपल्या सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते, ती चाळण ठेवलेली आहे पातेल्यावर। आणि आता जे आपण चॉकलेट घेतलेलं व्हाईट कंपाऊंड ते यावरती ठेवायचे आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे। सिंपल आहे, यामध्ये काहीही अवघड नाही। एकदम नवशिके असेल तर तेही हे मोदक बनवू शकतात, एकदा नक्की करून पहा। तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं आपल्याला इथे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे मोदक बनवण्यासाठी अशा प्रकारचा साचा अवेलेबल आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करू शकता। परंतु ज्यावेळेस आपण ते स्टफिंगसाठी बॉल्स तयार केलेले आहे, ज्या प्रमाणात साचा असेल त्या प्रमाणात छोटे मोठे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर आपण चॉकलेट गुलकंद मोदक बनवत आहोत। माझ्याकडे पिंक कलर अवेलेबल होता, सो मी इथे पिंक कलर ॲड केलेला आहे। तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही केला तरी चालेल। आणि त्यानंतर मी आता इथे काय केलेलं आहे की जो आपला मोदक साचा आहे त्याला व्यवस्थित असं रबरने अजून पॅक करून घेतलेला आहे, म्हणजे काय होतं चॉकलेट बाहेर येत नाही आणि आपला जो मोदक आहे तो एकदम व्यवस्थित असा बाहेर निघतो। तर इथे आपण आता जे आपले चॉकलेट वितळून घेतलेलं आहे ते साच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट वितळलेलं चॉकलेट ॲड केल्यानंतर हा साचा आपल्याला व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं एकदम सगळ्या साईडला चॉकलेट लागलं जातं साच्याच्या। त्यानंतर आपण गुलकंदचे जे बॉल्स तयार करून घेतले होते तेही यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पुन्हा असा व्यवस्थित असा आपल्याला हा साचा टॅप करून घ्यायचा आहे। तर हे मोदक करणे एकदम इझी आहे, अगदी कोणीही करू शकतं। एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, मला कमेंट करून नक्की सांगा की हे मोदक कसे तयार झालेले आहेत। त्यानंतर पुन्हा वरच्या साईडने आपल्याला इथे जे वितळून घेतलेलं चॉकलेट आहे ते पूर्णपणे फिलअप करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा साचा टॅप करून घ्यायचा आहे। हे मोदक सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, त्यासाठी आईस्क्यूबचा जो ट्रे असतो त्यामध्ये आपल्याला हे मोदक सेट होण्यासाठी ठेवायचे आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात हे मोदक सेट होण्यासाठी। तर 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे मोदक साच्यामधून डिमोल्ड करून घेणार आहोत। उकडीचे तसे तळणीचे मोदक करण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल, म्हणजे आपल्याला जमतील की नाही असं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करून पहा। मी 100% सांगते हे मोदक कुणाचेच फसणार नाही आहे, मी सांगितलेल्या पद्धतीने जर केले तर पाहू शकता अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत। तर इथे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे तयार झालेले आहेत। मोदकाला उकड काढण्याची अगदी सर्वात सोपी पद्धत आज आपण इथे पाहणार आहोत। काहींना काय होतं की मोदकाला कळ्या पाडायला जमत नाहीये, तसेच उकड व्यवस्थित होईल की नाही याची पण भीती वाटते। तर या सर्वांसाठी व्हिडिओ एकदम फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि खोबऱ्याची जी वरची ब्राऊन बाजू असते ती काढून त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। फक्त मिक्सरमध्ये बारीक करताना एक लक्षात ठेवायचं आहे की चालूबंद प्रोसेसने 5 ते 6 वेळा करायचे आहे। तर अशा प्रकारे ते करून घेतलं आहे मी। तर आता आपण ते सारण तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे खसखस भाजून घेतलेले आहे। तर खसखस ही पूर्णपणे मंद आचेवर भाजायची आहे। तर इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे 1 वाटी घेतलेलं आहे, ते व्यवस्थित असं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। ज्या वाटीने खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तर 1 वाटी खोबरं आणि अर्धी वाटी गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे ती हे यामध्ये ॲड केलेली आहे। तर हे सर्व आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आणि गूळ किसून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतो एकसारखा वितळला जातो। तर इथे पाहू शकता गूळ वितळला गेला आहे आणि आपलं जे खोबरं आणि गुळाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। साधारणतः मंद आचेवर हे 7 ते 8 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे जास्त ओले ठेवायचं नाहीये आणि खूप ड्राय पण करायचं नाहीये, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं चविष्ट सारण आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे मोदकाची उकड काढून घेणार आहोत। तर त्यासाठी मी एक पातेले घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1.25 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे।
तर थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही हातानेही व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ शकता। तसेच मिश्रण तयार करत असताना यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। तसंच यामध्ये मी 1 स्पून तूप घेतलेलं आहे, व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला सर्व साईडनी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे। तर आपल्याला आता याची उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, तुमच्याकडे जी कढई असेल ते तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये अशी रिंग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तो डब्बा यामध्ये ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट व्यवस्थित अशी आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे। तर 10 ते 15 मिनिटानंतर इथे पाहू शकता आपली इथे उकड तयार झालेली आहे। तर पहिल्यांदा हे खूप गरम होतं म्हणून मी काय केलं की ग्लासाने स्मॅश करून घेतलं। नंतर हाताला थोडंसं गरम पाणी आणि थोडं तूप लावून 10 मिनिट हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे। जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने व्यवस्थित असं एकसारखं मळून घ्यायचं आहे। जेवढं आपण पीठ जास्त मळू म्हणजे व्यवस्थित असं पीठ मळून घेऊ तेवढे आपले मोदक एकदम मौसूत होतात। तर इथे पाहू शकता 10 मिनिट मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतर या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कुठे क्रॅक जात नाहीये, म्हणजेच आपली उकड जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे। त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचा मोदक बनवण्याचा साचा आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता। तर यामध्ये आपली जी तांदळाची पिठाची उकड आहे ती सर्व साईडनी व्यवस्थित अशी मी लावून घेत आहे। सर्व साईडनी व्यवस्थित लागली गेली पाहिजे, म्हणजे काय होतं की आपला मोदकाला आकार हा एकदम सुरेख येतो। तर इथे पाहू शकता वरच्या साईडनी जे पीठ आलेले आहे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि सर्व साईडनी पीठ लागले गेले पाहिजे, कुठे मोकळी जागा राहिली नाही पाहिजे, म्हणजेच आपला मोदक हा खूप सुंदर तयार होईल। त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे आणि जेवढं सारण ह्यामध्ये बसेल तेवढं ॲड करायचं आहे। आणि सारण भरून घेतल्यानंतर वरच्या साईडनी तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि साच्या वरच्या साईडनी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे। जेवढा आपण सर्व साईडनी साच्या व्यवस्थित दाबून घेऊ तेवढा मोदकाला आकार हा खूप सुंदर येतो। तर इथे मी मोदक साच्यातून बाहेर काढत आहे। अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे, कुठेही क्रॅक गेलेला नाही, अगदी एकसारखा मोदक तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। तर इथे सर्व मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी एक पातेले घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 तांब्या मी पाणी घेतलेले आहे आणि अशा प्रकारचे चाळण मी घेतलेले आहे, त्याला सर्व साईडनी तूप लावून घेतलेलं आहे आणि मी अशा प्रकारे इथे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे हे सर्व मोदक मी इथे चाळणीत ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट उकड काढून घ्यायची आहे। तर 10 ते 15 मिनिटानंतर इथे पाहू शकता आपले सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत, एकदम एकसारखे तयार झालेले आहेत। तर कुठेही मोदक फुटलेले नाहीयेत। तर हे सर्व मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। मला कमेंट करून नक्की सांगा की हे मोदक कसे तयार झालेले आहेत। आज आपण पाहणार आहोत प्रत्येक घराघरात होणारे पारंपरिक पद्धतीचे खुसखुशीत असे तळणीचे मोदक। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी कडकडीत गरम केलेले 4 चमचे तेलाचे मोहन ॲड केलेले आहे। इथे तुम्ही तुपाचेही मोहन वापरू शकता, परंतु मी इथे तेलाचे मोहन वापरलेले आहे। मोहन वापरल्यामुळे आपले मोदक एकदम खुसखुशीत होतात। त्यानंतर हे तेल व्यवस्थित सर्व पिठाला लागले जाईल या पद्धतीने पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचे आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, थोडं असं पाणी ॲड करायचं आहे आणि घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर काय होतं की पीठ पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं घट्टसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे।
तर इथे पाहू शकता मी 1 वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर एकदम परफेक्ट असं आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. तर यावर झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिट पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे 1 चमचा खसखस मी लो फ्लेमवर 1 मिनिट भाजून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी साजूक तुपामध्ये काही काजू बदामाचे काप घेतलेले आहे, ते हलकेसे इथे फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये मी काही किसमिसही ॲड केलेले आहे, ते आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तेही आपल्याला हलकेसे असे फ्राय करून घ्यायचे आहे. खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं आहे व हे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे एकदम स्वादिष्ट असे आपले मोदकाचे सारण तयार झालेले आहे. त्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यातून छोटासा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे. फक्त पारी लाटत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की पारी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही करायची नाही आहे. आणि पारी लाटून झाल्यानंतर ज्या प्रमाणात तुम्हाला मोदकाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही इथे सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेतलेले आहे. सारण भरून झाल्यानंतर आता आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी एका साईडने मी कळ्या पाडून घेत आहे. त्यानंतर दोन्ही साईडने पकडायच्या आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर खूप इझिली अशा प्रकारे मोदकाला कळ्या पडल्या जातात. तर इथे पाहू शकता आपला मोदक तयार झालेला आहे. त्यानंतर मोदक बनवण्याची इथे मी दुसरीही पद्धत सांगितलेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, एक पारी घेतलेली आहे, त्या पारीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे. सारण भरून झाल्यानंतर अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने काय करायचं, हलकंसं पीठ बाहेर लोटायचं आहे. त्यानंतर अंगठ्याने व मधल्या बोटाने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कळ्या तयार करून घ्यायच्या आहे. तर इथे पाहू शकता पहिल्यांदा मधल्या बोटाने हलकंसं पीठ बाहेर लोटायचं आहे आणि त्यानंतर अंगठ्याने व मधल्या बोटाने खालपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि कळ्या पाडल्यानंतर लगेच मी दुमडून घेत आहे, म्हणजे काय होतं की मोदकाला आकार खूप सुंदर येतो. तर अशा प्रकारे इथे मी मोदक तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कळ्या आहेत त्याच ठिकाणी आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे वरपर्यंत. तर अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मोदक तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे व तेलामध्ये मोदक सोडायचे आहे. तर मोदक हे आपल्याला मीडियम फ्लेमवरच मोदक तळायचे आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गरम तेल मोदकाच्या वरून सोडायचे आहे. व मोदक पलटी करून घ्यायचे आहे, म्हणजे काय होतं की मोदक दोन्ही साईडनी व्यवस्थित असे तळले जातात. तर अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे तयार झालेले आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.